नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? माझ्या ब्लॉगमध्ये बघून तुम्हाला कळलंच असेल की आता शेजारचं जे गाव होतं तिथे आम्हाला खंडोबाच्या यात्रेला जायचं होतं. हे खंडोबाचं दर्शन केलं म्हणजे आपण जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन केलं असं म्हणतात. तिथलचीच जी सावली म्हणतात त्याच पद्धतीचं हे मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. तर हे मंदिर आहे जुन्नरमधील धामणखेल या गावात. तर इथे कधी ह्या भागात आला तर ह्या खंडोबालाही दर्शन देऊन जा नक्की. तर झालं असं, माझा नवरा मला कुठं घेऊन जा फिरायला, थोडक्यात उरकायलाच बघत असतो. आणि मी पण अशी आहे ना की जास्त खर्च करायच्या काही लागत नसते. तर दर्शनाला तुम्ही बघू शकता एवढी गर्दी होती. आम्ही आधीमध्ये कधी आलो तर कोणीच नसतं इकडे. पण आज एवढी लाईन लागून आम्हाला 1.5-2 तास दर्शन घेण्यासाठी लागले. त्यात हे पोरीचे काहीतरी वेगळेच नखरे चालू होते. तिला लाईनीत जायचं नव्हतं. तिला डायरेक्ट VIP काय म्हणतात ना, दर्शन राहतं तसं पाहिजे होतं. तर मी तर आता माझ्या त्या कर्तव्यातून सुटका घेतलेली. तिचा बाप असला ना, तिच्या बापाला म्हणत असते, तुम्हीच तिच्या मागं पळत बसा. मग ते पळत बसते. आता मला तर पळायला नाही ना जमणार तिथं. तर मग जागा जर सोडल्या असते तर मग तर VIP दर्शन नाही कोणतंच नाही. आणि ह्या पोरीला तर कोणी पोरी भेटल्या ना तर हिचं लगेच नाटकं चालू होते. तिने लगेच मैत्रिणी पण करून घेतल्या होत्या आणि मस्तपैकी त्यांच्यासोबत बसून फोटो वगैरे काढायचं काम चालू होतं. तुम्हाला म्हटले होते ना, हिला देव बघितल्यावर काय होतं ते, तर बघा लगेच तिचं दर्शन करायला चालू झालं. आम्ही सगळे मागच होतो पण लगेच दर्शन करायला चालू केलं होतं तिने. आणि कसं बसं शेवटी आम्हाला पाया पडायला जागा भेटलीच देवाचं दर्शन करायला. आमचा नंबर आला शेवटी आणि कसं तरी तिला उचलून आम्ही आतमध्ये नेलं. आणि मग नंतर आम्ही दर्शन करून घेतलं. ती बघा कशी दर्शन करते, काहीच तिला कोणीच सांगत नाही हां. आम्ही तिला काहीच बोलत नाही. ती तिच्या मनाने देव दिसले ना, लगेच दर्शन करायला सुरुवात करते. आता काय समजावं ह्या गोष्टीचं मलाही कळत नाही. मी तिला यातली कोणतीच गोष्ट सांगितली नाही. आणि हे जे देव तुम्ही बघतायत, तर हे आहेत धामणखेलचे खंडोबा. तर कधी आले तर देवाचे दर्शन करून नक्कीच जा. कारण हे खंडोबाचं दर्शन केलं म्हणजे तुम्ही जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन केल्यासारखंच आहे. त्यानंतर हिच्या पप्पाने तर असं सगळं बाहेर ठेवलेलं होतं तळी भरण्याचं. तर सगळ्यांनी मिळून अशी तळी भरून घेतली. आता खंडोबाला नाही आलं आणि तळी भरली नाही असं तर होणारच नाही. आणि त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याने असं थोडक्यात उरकलं की उसाचा रस पिऊ म्हणे. आणि तो उसाचा रस ग्लास भरून पिल्याच्यानंतर काही खायची इच्छा राहिली नाही. आणि मग आम्ही घरी आलो. बाय.